42 जागांवर शिवसेना आणि काँग्रेसचं मॅच फिक्सिंग केल्याची घणाघाती टीका मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे। मुंबईत भाजपनं प्रचाराचा शुभारंभ केला। प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह मुंबईतले तमाम भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी संयुक्त महाराष्ट्रातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आणि त्यानंतर वायबी चव्हाण सेंटरमध्ये भाजपची पहिली सभा झाली। या सभेत आशिष शेलार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर चांगलंच तोड फुटलं। या दोन्ही याद्या पाहिल्यावर रावसाहेब माझ्या लक्षात आलं, जिथे जिथे भारतीय जनता पक्ष हा लीड मध्ये आहे ते मतदारसंघ सोडून देऊ तर आम्ही जिंकणारच। पण ज्या मतदारसंघामध्ये आमची लढाई कुठे शिवसेनेशी कुठे काँग्रेसशी आहे, अशा एक नव्हे 42 मतदारसंघामध्ये शिवसेना आणि काँग्रेस यांनी मॅच फिक्सिंग केली आणि एकमेकाला पूरक असे उमेदवार दिले। ही आमची आर्थिक राजधानी आहे। मुंबईला पाण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि या मुंबईचा कारभार पारदर्शक असावा, मुंबई भ्रष्टाचार मुक्त असावी असं जर म्हटलं तर मला असं वाटतं यामध्ये काही वावगं म्हणलं नाही आहे। परंतु मित्र, मुंबई म्हणजे आमची असं जर कोणाला वाटत असेल तर तो त्यांचा चुकीचा समज आहे। आपण 62-63 जागा लढत होतो। खरं तर तुम्ही सगळेजण आता भाग्यवान आहेत की आज तुम्हाला 227 उमेदवाराला आता उमेदवारी मुंबई महापालिकेमध्ये तो बळावर सत्ता मिळवायची आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।